आणि यानंतरची बातमी आहे पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। मुठा नदी काठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। खडकवासला आणि पानशेतमधून आता सध्या विसर्ग वाढणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या आता पुणेकरांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मुळामुठेची सुद्धा आता पाणी पातळी आता वाढण्याची शक्यता आहे। खडकवासला आणि पानशेत धरणातून सुद्धा आता मुळामुठेमध्ये विसर्ग करण्यात येतोय। नदीकाठच्या गावांना सुद्धा आता प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता सध्या मुळामुठा नदीची पाणी पातळी सुद्धा आता वाढण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, नेमका आता खडकवासला आणि पानशेत मधून किती टीएमसी आणि किती क्युसेकनं हा पाणी पुरवठा केला जातोय? तर 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो शहरासह घाटमाथ्यावरती पडतोय आणि त्यामुळे या सगळ्या खडकवासला धरण साखळीतील पाणी जे आहे ते वाढलेलं आहे आणि यामुळे काल संध्याकाळी 7 वाजल्यापासून जवळपास 35,000 क्युसेकने पाणी जे आहे ते रात्रभर सोडलं गेलं मुठा नदीपात्रामध्ये आणि रात्रभर सोडल्यानंतर देखील पावसाचा जोर जो आहे तो वाढलेला पाहायला मिळाला। परंतु रात्रीमधून कोणत्याही प्रमाणामध्ये पाऊस पडत असला तरी विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आला नाही, कारण का काहीशा प्रमाणामध्ये पूरस्थिती रात्रीच्या काळामध्ये उद्भवू शकते। त्यामुळे कुठल्याही प्रकारची रिस्क जी आहे ती पाटबंधारे विभागाने रात्री घेतली नाही। परंतु आज सकाळी 9 वाजल्यापासून हा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात येणार आहे। जवळपास 39,000 क्युसेक्सने पाणी जे आहे ते मुठा नदीपात्रामध्ये सोडलं जाणार आहे आणि त्यामुळे पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा जो आहे तो पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला दिलेला पाहायला मिळतोय। या सगळ्या नदीच्या पात्रामध्ये असणाऱ्या किंवा पूररेषेखाली येणाऱ्या सगळ्या नागरिकांना जे आहे ते योग्य ठिकाणी ठेवावं, स्थलांतरित करावं, अशा प्रकारची माहिती जी आहे ती पाटबंधारे खात्याने महापालिका प्रशासनाला दिलेली आहे। महापालिकेने आता 9 वाजेपर्यंत जे आहे ते जिथं जिथं 35,000 नंतर 39,000 क्युसेक्सला पाणी पोहोचल्यानंतर फटका बसू शकतो, काहीशा प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते लोकांच्या घरामध्ये जाऊ शकतं, अशा ठिकाणची माहिती घेऊन त्या लोकांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे। यामध्ये प्रामुख्याने पुण्यातील विठ्ठलवाडी परिसर असेल, पुलाची वाडी परिसर असेल किंवा डेक्कन परिसरातील रहिवासी असतील, या सगळ्यांचं जे आहे ते स्थलांतर करण्याची प्रक्रिया जी आहे ती आता महापालिकेने हाती घेतलेली आहे आणि कदाचित जर का पावसाचा जोर कायम राहिला तर 39,000हून हे क्युसेकचा पाण्याचा विसर्ग जो आहे तो काही काळामध्ये वाढवला जाऊ शकतो, अशा प्रकारची माहिती देखील पाटबंधारे विभागाने दिलेली पाहायला मिळते। नक्कीच रोहन, तू आमच्या सोबतच राहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट्स तुझ्याकडून घ्यायचे आहेत।